नमस्कार, मी मधुरा शिवाय कलाकुटुंबिया तुम्ही सगळ्यांना मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर. लवकरच वजनदार हे एक छान नवी नाटक आपल्याला भेटलं होतं आणि त्यानिमित्ताने या नाटकात दिसणार आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता अभिषेक देशमुख. हाय हाय, कसा आहेस? खूप मस्त आणि जोरदार तालीम सुरू आहे त्याच्यामुळे ठरते वेळ पण खूप मजा पण येते. कसा चालू झाला आजचा दिवस? आजचा दिवस आमचा कॉस्ट्युम्सचे चेंजेस कसे होत आहेत, नाटकामध्ये कुठले कॉस्ट्युम्स कसे दिसत आहेत, या सगळ्यांना झाला त्याच्यावर चर्चा झाली. आम्ही सीन वाईज हळूहळू करून बघितलं. तर असं म्हणजे आता फायनल शुभारंभ एक प्रयोग असल्याने पहिला त्या आधी थोडी पद्धत असते, जसं लग्न लागण्याच्या आधी लग्नच असतं की नाही, तसं साधारण सगळं आहे की कॉस्ट्युम्स व्यवस्थित होत आहेत का, चेंजेस बरोबर होत आहेत का. तर असं सगळे सीन्स हळूहळू करून बघतो आणि आता इतक्या दिवसांची मेहनत जी आहे ती पाठीशी आहे आणि बघू आता सगळं फिगर आउट करून चाललंय. थोडं नर्वसनेस तर मजा आहे. मला खरं तर तेच विचारायचं होतं की कोणतेही नाटक ज्यावेळेस येतं रंगभूमीवर खूप तयारी खूप मेहनत असते, त्यासाठी अनेक जणांचे कष्ट असतात त्याच्या मागे आणि फायनली जेव्हा आता 2च दिवस उरलेत त्या नाटकासाठी तो नर्वसनेस एक्साइटमेंट सगळ्याच गोष्टी असतात. काय म्हणजे कसं वाटतंय ना त्या की इतके दिवस केलेली ती सगळी मेहनत आता फळायला येणार आहे, आता फायनली लोकांसमोर येत. नाही, खूप छान वाटतं. तर माझं आधी मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकांसमोर आलो होतो. सुरुवातीची झाली तेव्हा मला ती जाणीव व्हायला लागली की आपल्याला स्टेजवर काम करायचं, हे कम्प्लिटली वेगळं माध्यम आहे. यासाठी कस लागतो तुमचा खरा आणि तुम्हाला तयारीविषयीच उतरायला लागतं. कारण आज मराठी रंगभूमी ही याचा इतिहास इतका छान आहे, इतके वर्षानुवर्ष मोठमोठे लोक करतायत. आता सुद्धा जी नाटकं आली आहेत नवीन नवीन, ती सगळी नाटकं खूप छान आहेत आणि लोक भरभरून तिकीट काढून येतात आणि प्रतिसाद देतात. त्याच्यामुळे थोडं दडपणही होतं आणि स्क्रिप्ट सुरुवातीला समोर आल्यानंतर प्रयत्न सुरू केलं तो कसं करता येईल याचं आणि आमचे दिग्दर्शक, निर्माते, आमच्या लेखिका या सगळ्यांमुळे मला असं वाटतं की मदत मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं अलकाताई आहेत सोबत, त्यांच्यामुळे आत्मविश्वास मिळाला. त्याही खूप सांभाळून घेतात. व्यक्ती जसं तुम्हाला सांभाळून घेते, तुम्हाला आधार देते, तसं करतं. पण त्या तशा आमच्या वयाच्या होऊन सुद्धा आमच्याशी गप्पाही मारतात. पण नाटकात आता अभय जोशी आहे, पूनम सनोदे म्हणून आहे, साक्षी पाटील म्हणून आहेत, असे आम्ही 5 जणांचा आमचा छान ग्रुप आहे. आणि आता बघू, आता प्रयोग तर सगळं नाटक उभं राहिलं, आता फक्त प्रेक्षकांसमोर प्रयोग करायचा. क्या बात आहे. पहिल्या वेळेस शुभारंभाचा कमालच होणार आहे आणि पुढचा गेम छानच होते, वेस्टची मेहनत जी घेतली असो मी. पण मला सांग की मालिकेच्या नंतरचा जो एक पिरियड असतो ना, की आपल्याला त्या भूमिकेची सवय झालेली असते, आपल्याला त्या सगळ्या माध्यमाची सवय झालेली असते, त्यानंतरच्या मधल्या काळात एक साधारण तुला काय वेगळं झालं किंवा तुला त्याच्यातून बाहेर येऊन इथे येणं हे तुझ्यासाठी किती कठीण होतं किंवा किती सोपं होतं? माझ्यासाठी तसं कठीण होतं थोडं, तर माझी इच्छा होती तो करायची. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला नेहमी असं काहीतरी मिळावं जे तुम्हाला चॅलेंज करेल, जे तुम्ही आधी केलं त्याच्यापेक्षा वेगळं असेल. आणि अर्थातच नाटक म्हणल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. तुम्हाला तयारीविषयी उतरायला लागतं, तुम्हाला नाटक उभं तसे अनेक प्रयोग करायचे असतात, त्या दृष्टीने तयारी तुमची तशी करायला लागते, कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढायला लागतं. अशा सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की टेलिव्हिजन पेक्षा थोड्या वेगळ्या होत्या. टेलिव्हिजन मध्ये हे सगळं लागतंच, म्हणजे 5 वर्ष आम्ही केलं, पण त्याची एक नाही म्हणाली तरी एक सवय होते. तुम्हाला हेच झालं असं तुमचं कॅरेक्टर ते लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं, लोकांकडून तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळाला असतो. तर नवीन काहीतरी एक पात्र शोधून पुन्हा त्याची पायाभरणी करायची, ते उभं करायचं आणि ते करता करता पूर्ण नाटकाचा अंदाज घेत ते पात्र घडवावं लागतं. मग त्यात छान मदत आपल्याला डिरेक्टरची होते. त्यांचे दिग्दर्शक संतोष वेरूळकर त्यांनी मदत खूपच केली आणि म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे ते टास्क मास्टर आहेत. आणि संतोष दादाने खरं खूप आमच्याकडनं काम काढून घेतलं. बारीक बारीक गोष्टी ज्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे तो वेळ पुरेपूर दिला. तर प्रोसेस खूप इम्पॉर्टंट असते. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती खूप तुम्हाला ताळून सुलाखून काढते, तुम्हाला मजा येते. मग त्याचा कुठलाही नाटक असेल तरी तुम्हाला मेहनत मात्र ती लागतेच. म्हणजे ते विनोदी असेल, हलकं फुलकं असेल, सिरियस असेल,
कुठलंही असेल तर त्याच्यामध्ये मेहनत तुम्हाला तेवढीच करायला लागते. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते कठीण होतं पण मला ते करायचं होतं. क्या बात आहे. तुला पहिलं कधी नाटक केलं होतं आयुष्यात, आठवतं तुला? मी खरं तर लहानपणापासून नाटकात काम करतो. तुमचा जळगावचा आहे. आई बाबांनी मला खूप लहानपणापासून सपोर्ट केला. मलाच काय अमृता जी माझी बहीण आहे तिला सुद्धा सपोर्ट केला. तर मी 92-93 ला पहिलं नाटक केलं माझं. आणि तेव्हा मी खूपच लहान होतो पण स्टेजवर उभं राहणं, लोक तुमच्याकडे बघतात, तुम्ही काय बोलतात त्याची वाट बघतात आणि मला ते घेऊन ते खूप करायची भावना असेल लहानपणी. त्यामुळे माझी भीती गेली. स्टेज फिअर जे असतं ते गेलं. आणि तेव्हापासून मग लक्षात यायला लागलं शाळेमध्ये शाळेतले शिक्षक असतील ज्यांनी प्रोत्साहन दिलं. जळगावात नाट्य शिक्षण छान राहायची, बालनाट्य राहायची, या सगळ्याच्यामध्ये त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपल्याला स्टेजची भीती नाहीये, आपण हे काहीतरी छान करू शकतो. आणि माझे आई बाबा दोघंही नाटकात काम करायचे. हौशी रंगभूमीवर त्यांनी खूप वेळेला काम केलं. मग माझ्या पुण्यात सुद्धा शिक्षण होत होते तेव्हा त्यांनी भरपूर पुरुषोत्तम फिरोदिया गाजवलं अगदी. तर असं एक पाठीशी ते दोघेही होते. तर सुरुवात माझी अशी झाली लहानपणी नाटकाच्या ह्याच्यातनं. आणि माझा सिरियल जरा खंड पडला पण त्याआधी प्रायोगिक नाटक करत होतो. त्याच्यानंतर एक राज्यस्तरीय मला केलं 2012-13 मध्ये केलं एक नाटक, 2018 मध्ये केलं, 17-18 मध्ये. तर असं माझं सुरू होतं. पण टेलिव्हिजनच्या सिरियलच्या कमिटमेंटमुळे मला करता येत नव्हतं, जे आता मला मिळालं आणि त्याचा मला आनंद आहे. नाट्यगृह म्हटलं की तुला काय आठवतं? म्हणजे तिची दुसरी घंटा असेल किंवा तिथले समोसे असतील, तिथल्या त्या जुन्या लाद्या किंवा जुने दरवाजे असतील, तुला काय आठवतं? सगळंच बोलून तर मला तर व्यतिरिक्त असं वाटतं प्रेक्षक बसलेले असतात, तिथला अंधार आणि ब्लॅकआउट आणि पडदा पूर्ण उघडल्यानंतर तुम्ही स्टेजवर फक्त असता आणि नाटकाला सुरुवात होणार असते. तो क्षण म्हणजे त्या क्षणी एक फिलिंग बसतं, तुम्हाला छान वाटत असतं, थोडं दडपण बसतं, तालीम केलेली असते, सगळं करून असतं, लोकांपर्यंत ते पोहोचतं नाही पोहोचतंय, सगळे लोकांच्या नजर तुमच्याकडे असतात. तर तो क्षण खूप चमत्कारिक वाटतो. म्हणजे आपण त्याला मॅजिकल ज्याला म्हणतो तो मोमेंट मला रंगभूमीच्या याचा आवडतो. आणि दुसरं लोकांचा समावेश एक आवाज येत असतो, पडद्याच्या गजगजाट असतो, छान आवाज येत असतो, ते खूप ऊर्जा देणार असतं आणि त्यात एक छान मजा पण येत असते. आता नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला घरचे येणार येतं, कारण असं बरेच असं म्हणतं की पहिल्या प्रयोगाला घरच्यांना बोलू नये कारण का मग आपलं लक्ष तिथेच जातं. पहिला प्रयोग नाही येणार आहे. दुसऱ्या प्रयोगाला मला असं वाटतं कोणती काही नाही, कारण तिथेच ठाण्यात असते. आई वडील पुण्यामध्ये बघतील, अमृता तर कधी बघून माहिती नाही, पण नक्कीच पहिला प्रयोगाला घ्यायचं नाहीये. दुसऱ्या प्रयोगानंतर म्हणजे शक्यच नाहीये, खूप लहान नाहीये. आणि असं आहे की आई बाबा पुण्यात असतात तर तो त्यांना तिकडचा सुधारण्याचा प्रयोग ते बघतील आणि तुला स्मृती ठाण्यात तर ती ठाण्यातल्या प्रयोगाला नाटक की वजनदार नाटकाचं नाव आहे. मला थोडंसं नाटकाबद्दल ऐकायला आवडेल तुझ्याकडून, सगळंच नाही कारण ते बघण्यात मजा आहे, तर थोडंसं. एक्झॅक्टली, तर बघण्यात खरी मजा आहे. अगदी सांगायचं झालं तर आई मुलाच्या नात्यावरच एका आईचा प्रवास या नाटकामधून बघायला मिळणार आहे. आई मुलाचं नातं म्हणलं तसं ते त्याची एक वेगळी छटा, वेगळी शेड बघायला मिळणार आहे. धायला प्रेमाचं आहे, हलकं फुलकं नाटक आहे, नातेसंबंधांवरच आहे. वजनदार म्हणल्यानंतर अर्थात वजन, फिटनेस या सगळ्यावर भाष्य करणारं आहे आणि मैत्रीबद्दल बोलणारं आहे. त्यानंतर नवऱ्या बायकोच्या नात्यावरही थोडस प्रकाश टाकणार आहे. अशा बऱ्याच गोष्टींवर ते बोलणार आहे आणि तरीही त्याच्यामध्ये ते छान एकसंध आहे, ते छान वाटलं गेलेलं आहे. त्यातून बांधणी जर आता सांगायला गेले तर तेवढी मजा जाईल. तर मी आता ज्या गोष्टी सांगितल्या वेगवेगळ्या, या सगळ्याला बांधून ठेवणारा एक त्याच्यामध्ये छान भाग आहे. दादा शेवटी उलगडतो आणि दर्शनांचं होईल. त्यांना घरी जाताना ते छान स्माइल घेऊन जातील आणि सहकुटुंब बघता येईल अशी कलाकृती आहे.
वजनदार आई मुलाचं नातं तू म्हणास, मला वाटतं पुन्हा एकदा ते आई मुलाचं नातं आता वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. आणि खऱ्या आयुष्यात पण तुझं आणि तुझ्या आईचं नातं फार गमतीशीर आहे, फार बोल आहे, असं मला खूप जणांकडून कळलंय. वजनदार नाव आहे. घरी साधारण ह्या गोष्टीवरून किती चर्चा असतात किंवा किती नोकझोक असते तुझ्या आणि आईची, किंवा डायट कर, हे नको खाऊस, ते नको खाऊस? नाही, माझी आई खूप तवरीकीनं आहे डाएटच्या बाबतीत. म्हणजे तिला आवडतं सगळं, पण थोडंसं तिच्याकडून शिकलं. आणि तेवढंच लहान असताना जरा मोठं होईपर्यंत तिच्या हातच तिनं करून काढलंय. त्याच्यामुळे तसं गोष्टींत फुकणूस करून तिचा भर जास्त असतो. बाहेरचं खाणं त्या मनाने आमच्याकडे थोडं कमी असतं. आठवड्यातून एखादं वेळेला केलं तर केलं तर असं एक आपण जर म्हणतो सगळं चौकस आहार ज्याला म्हणतो, तो सगळं आहे. सगळे पदार्थ व्यवस्थित बॅलन्स्ड असतात. असं माझ्या घरी आईने वर्षानुवर्ष ते एक छान घरात ठेवलंय. पण आता आम्ही वेगळे राहतो. मी मुंबईत असतो, मी आणि कृतिका आणि तिकडे असतात. पण गेल्यानंतर आमच्याकडे लोकजोक ती मला कधी कधी म्हणते की आता तू खा रे एवढा दूध पोळा आणि काय होणार आहे, किंवा राईस खा, थोडा भात खाल्ल्याने काही होत नाही, थोडस खा. म्हणजे नाही ग, नको, मला तर सवय नाहीये. तर असं आमचं हलकं चाललेलं असतं. पण घरात आता कसं आम्ही चौघही या फील्डमध्ये आहोत. म्हणजे अमृताचा वेळा प्रसाद, ती स्वतः, त्याच्यामुळे तिला आईला माहिती की याचं काय काय वेगवेगळं असतं पाण्याचं. तर आमच्याकडे त्याच्यावर मज्जा होते की घरात असलेले खजूर कोणाचे किंवा विकायचं लाडू कोणाचे. मग ते कधी 2-4 खातो, मग त्याला लक्षात येते की कोणी खाल्ले, मग खाल्ले. तर असं आमचं चालू असतं घरी. आणि तुझे डाएट टिप्स काही शेअर करता का? पण मी तिला बऱ्यापैकी सांगतो, ती आता करते डाएट व्यवस्थित. ती सॅलड वरतीचा भर असतो, पण बाहेरचा आरोग्य चमचमीत खायला. फ्रँकली मी तेवढा सूट नाहीये. मला चमचमीत कधीतरी मिळालं तरी मला चालतं. मला असं क्रेव्हिंग होत नाही. पण अगोदर थोडं ते क्रेव्हिंग वाली आहे. तिला गोड जरासं आवडतं असं मला वाटतं. पण सध्या ती चांगलं एक तिने बॅलन्स तिचं डाएट ठेवलंय. त्याच्यामुळे ते आहे करत असतो. खायचं तर खा, संध्याकाळी शक्यतो 6:30-7 तर खाऊ नकोस काहीच, असं ती म्हणतो, प्रयत्न करते. तर कधीतरी घरी आल्यानंतर मला किचनच्या कोपऱ्यामध्ये असा एक छान कुठला तरी बॉक्स दिसतो. आमच्याकडे म्हणजे ते घरी होते पण गप्पा करायला हे करायला तेव्हा. तर असं गमती जमती आमच्या सुरू असतात. पण आता नाटकाच्या निमित्ताने तू रंगभूमीवर येतोस आणि तिथंही नाटक जोरदार चालू आहे. तर मला वाटतं ही छान बहीण भावांची छान जर्नी एक वेगळी चालू होते. आणि ह्याचा आईला तुमच्या खूप धुमाल असणार आहे. आईची काय सध्या लक्षण आहे, एक हेल्दी कॉम्पिटिशन छान दोघांमध्ये. हो, आपली आईला खूपच छान वाटलं. आईला आधी सांगितलं नव्हतं. जेव्हा तारीख अनाऊन्स झाली तेव्हा मला सरप्राईज म्हणून सांगितलं. आणि अमृताला तर नाही समजलं, सगळ्यांना सरप्राईजच दिलं. त्यामुळे तो खूपच खुश झालो आहे. कारण आईचं म्हणणं होतं की सिरियल संपल्यानंतर इमिजिएटली दुसरी सिरियल चांगली मिळालं तर अर्थात आता नाही म्हणणार. जर नाटक मिळालं तर छान होईल असं आमचं बोलणं झालं होतं घरी. आणि तसंच झालं की या नाटकासाठी विचारलं. अष्टविनायक सारखं मोठं बॅनर आहे, वित्रा क्रिएशन्स सारखं संध्या रोठे, प्रांजली रोठे मते यांनी घडवलेली छान संस्था आहे वित्रा, ती सुद्धा आहे. तशा छान संस्था आहेत या सगळ्या गोष्टी. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. म्हणजे खुश अर्थातच झाले. आणि अमृताच्या नाटकाला तसा बराच काळ झाला, त्याचे बरेच प्रयोग झाले, त्यामुळे त्याचा तयार बनली. तर आनंद येतो होताच की आता अमृताच्या नाटकांचा प्रयोग, तिची धावपळ घरातली, किती समजून पुण्याला येणार, ती प्रयोगाला जाणार, मी आता त्यात माझी ऍड होईल. तर यामुळे घरी असा छान आनंद होता. आणि आमच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार. खरं तर आम्ही सुद्धा बाबतीत खूप कॉम्पिटेटिव्ह आहे. काम सोडून कामाच्या बाबतीत आमचं कदाचित एवढी कॉम्पिटिशनचं असं काही कमी इन्स्टन्सेस नाही होत. पण ती अर्थातच नाटक बघायला आवडतं तर ती सांगेल की माझ्या ह्याच्यातलं काय. मी तुला तिच्या कामाबद्दल सांगत असतो की तुझं हे असं वाटतंय तसं वाटतंय. तर काम कसं बेटर एक प्रयास म्हणून बघितल्यानंतर कामामध्ये सुधारणा कशी होईल या दृष्टीने तर आम्ही एकमेकांना सांगत असतो. आणि कृतिका सुद्धा, आता कृतिकाला सुद्धा जर टप्प्याला बोलवणार आहे ते त्याच्यासाठीच की तुला माझं काम बेसिकली कसं वाटतंय. कृतिका स्टोरी काय सुद्धा सांगितलं, स्क्रिप्ट सुद्धा मी तिला दिला नाही. तिला म्हणलं की एकदा मी परत घेतलं, ती म्हणणार असं काय बोलतोस. म्हणलं नाही नको, तू पूर्ण नाटक बघ आणि मग तुला काय वाटतं ते सांग. त्याच्यामुळे तुला काहीच सांगितलं नाही, काही कळणारच माहित नाहीये.
की स्टोरी काय याच्यात असं होतं मी असं काहीच नाही माहिती. किती भारी. मला तू जे सांगितलं हे माझी उत्सुकता वाढली. त्या गोष्टी तू सांगितल्यास सगळंच एकत्र पाहायला मिळणार आहे छान. आणि एक छान गोड नाटक आहे त्याच्यामुळे लवकरच येतं. त्यात तुम्ही बघा सगळ्यांना जाऊन. आणि मस्त ऐकलं मला गप्पा मारून. ॲज युजल इतका थकलास तरी सुद्धा गप्पा मारल्यास. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.